सोलापूर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सर्व नेते मंडळी, ती मातंग समाजातली आहेत, वाल्मिकी समाजातली आहे, चर्मकार आहे, ढोर आहे, सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झाली आणि 1 ऑगस्ट 2024ला जो सर्वोच्च न्यायालयानं जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि अनेक राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरण जे जाहीर झालं, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महाराष्ट्रात सुद्धा लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं या हेतूने आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो आणि त्या निमित्तानं पुढची दिशा ठरवण्यासाठीची आज ही निर्धार बैठक या ठिकाणी पार पडली। या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालानुसार लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं येणाऱ्या अधिवेशन काळातच हे आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं असं सर्वानुमते ठरलं व त्या दृष्टीनं येणाऱ्या अधिवेशन काळात लवकरच आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन एक तारीख ठरवतो। ती तारीखही लवकरच आपल्याला सांगण्यात येईल। त्या तारखेनुसार या आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाज त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आलेल्या इतर समाजातील सर्व नेते एकत्र येऊन या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापित करून त्या ठिकाणी या समन्वय समितीच्याद्वारे या ठिकाणी जनआंदोलनाची एक तारीख आम्ही ठरवणार आहोत आणि या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर या सरकारनं जाहीर करावं यासाठीची बैठक या ठिकाणी आज घेण्यात आली। जाहीर करावं बद्दर समितीने जो अभ्यास केला आहे त्यानुसार हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी। लक्षात घ्या, आमची भूमिका अशी समानतेचा न्याय स्वीकारून जे लोक अजूनही गरीब वंचित राहिलेले आहेत त्यांची भूमिका स्वीकारून त्याचा अभ्यास करून हे लवकरात लवकर आरक्षण जाहीर झालं। अपकड वर्गीकरणाला विरोध होण्याचं कारण मला असं वाटतं की अजून त्या विषयातली गंभीरता, त्या विषयातला अभ्यास मला असं वाटतं कमी पडतोय। मी पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली जी समानता आहे ती समानता यावी आणि म्हणून या अपकड वर्गीकरणाची आम्ही मागणी करतोय। गोरगरिबांना यातनं न्याय मिळेल। अनेक समाज या 59 जातींमध्ये अनेक समाज असे आहेत की ज्या समाजाला आजपर्यंत कुठलीही या सरकारी कार्यामध्ये कुठलीही भूमिका त्यांना मांडता आलेली नाहीये, सरकारी नोकरीही मिळाली नाही, त्यासाठी आम्ही वाटतो। मी सांगितलं की या ठिकाणी मातंग समाज जरी एकत्र आला असेल तर या ठिकाणी वाल्मिकी समाज, चर्मकार समाज, ढोर समाज असेल मुंबईतले राज्यातले अनेक नेते या ठिकाणी आले होते, त्यांनी समर्थन या ठिकाणी देऊन गेलेले आहेत। मला असं वाटतं की आज आमच्याबरोबर मालेराव साहेब आहेत, माननीय विष्णूजी कसबे आहेत, कांबळे साहेब आहेत, या ठिकाणी आज बागवे साहेब आहेत, ढोबळे साहेब आहेत, खंदारे साहेब आहेत। ही सगळी नेते मंडळी अनेक वर्षापासून यासाठी काम करत आहेत। आपण सगळ्यांची भूमिका समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आमची भूमिका एकच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर पारित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पावले उचलली पाहिजे। बोला साहेब। आजच्या या राज्यव्यापी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा बैठकीमध्ये समाजाचे नेते माननीय रमेशदादा बागवे, ढोबळे साहेब, खंदारे साहेब, आमदार अनुराधा बोरके, ससाणे साहेब, बालेराव पंडित, राज्यात मातंग समाजासाठी गेले अनेक वर्ष काम करणारे ही सर्व आम्ही मंडळी आहोत। 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला। जे 13% आरक्षण आहे ते आरक्षण त्याचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा त्या राज्य शासनाला आहे आणि त्या अनुषंगाने हरियाणा असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, पंजाब असेल, या सर्व राज्यांनी या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे। महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातील तिन्ही पक्षाचं सरकार, मग NCP असेल, शिवसेना असेल, या सरकारकडे आमची मागणी आहे की जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बगर समितीचा एक समिती नियुक्त केली। त्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे। त्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये
आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित करावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे जे समाज आहेत, केवळ मातंग समाज नाही, हे सर्व छोटे छोटे घटक जे आहेत या सर्वांची मागणी आहे आणि त्या दृष्टीने आज या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय काही झालेत, काही होणार आहेत. त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आजच्या बैठकीचाही वृत्तांत देऊ आणि एकूणच राज्यातील या ज्या घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, तो लाभ त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. ही भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडणार आहोत. आमची मागणी ही केवळ आणि केवळ राज्य सरकारकडे आहे. अन्य कुणी व्यक्ती, अन्य कुणी आमदार, अन्य कुणी माजी मंत्री काय भूमिका मांडतात याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करावं, हे माननीय मुख्यमंत्री आणि सरकारकडे आमची मागणी आहे. त्यामुळं अशा प्रकारे कुणी विरोध करत असेल, विरोधाची भूमिका घेत असेल, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाच्या आधारावरच माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की या आरक्षणाचा लाभ सर्व घटकापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून याचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा त्या राज्य सरकारला आहे. मग जर घटना कोणाला कळत नसेल, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणाला कळत नसेल, तर त्यांच्या बुद्धीची मला कीव येते, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. तिला सांगितले आमची मागणी सरकारकडे आहे, अन्य कुणी काय म्हणतंय त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. तशी होऊ नये याच्यासाठी आजची ही बैठक आहे. मी सुरुवातीला सांगितलं की आमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि सरकारकडे आहे, कोणाही व्यक्तीकडे नाही. आजची ही मातंग समाजाची राज्यव्यापी बैठक माजी मंत्री आमचे सहकारी मित्र खंदारे साहेबांनी बोलवली आहे आणि ह्या मिटिंगला समाजातले सर्व आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार, प्रमुख नेते मंडळी उपस्थित आहेत. आमच्या समाजाची मागणी ही कोणाच्या जाती किंवा धर्माच्या विरुद्ध नाही आहे. मातंग समाजाची स्पष्ट मागणी आहे, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी, ही मातंग समाजाची मागणी आहे. आणि ते करत असताना कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नये. ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीच्या मागासलेपणाचे, दारिद्र्यपणाचे, आर्थिक आणि शैक्षणिकपणाची सर्व परिस्थिती पाहून प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे, ही मातंग समाजाची भूमिका आहे. कुणाच्या पोटातलं ओटातलं आम्हाला नको आहे. संविधानाच्या माध्यमातून जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी, हे राज्य शासनाकडं मातंग समाज मागणी करत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणी विरोध करायचा, कोणी समोर, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू इच्छित नाही. आमचं फक्त सरकारकडे मागणं आहे, सरकारने ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करावी, ही आमची मागणी आहे. अंमलबजावणी करत असताना मातंग समाजाची ही पण मागणी आहे की कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नये, प्रत्येक वंचित समाजाला न्याय मिळावा, ही आमची प्रमुख भूमिका आहे. वर्षाच्या अन्यायाला वाचा फोडणारा हा प्रश्न आहे, हा विषय आहे. आणि त्यामुळं संपूर्ण मातंग समाजाच्या आणि मातंग समाज ज्या 57 उपेक्षित जातीचं नेतृत्व करतं त्यांच्या भावना ह्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकटा मातंग समाज नाही तर तीन समाज सोडणे, तर उर्वरित अनुसूचित जातीमधले सगळे समाज 59 ज्या जाती आहेत ते समाज जास्तीत जास्त आम्ही जास्त फायदा घेतला याचा. 3 जाती कोण एक बौद्ध समाज, चर्मकार समाज, ढोर समाज, ह्या 3 समाज. हे मी बोलत नाही, हे माझं वैयक्तिक मत नाही. हे लवजी वस्ताद साळवे आयोगाने जी आकडेवारी मांडली ती आकडेवारी मी आपल्याला सांगतो. दुसरं बार्टीने जी आकडेवारी मांडली ती आकडेवारी सांगतो. अनुसूचित जाती आयोगाकडे जी आकडेवारी आहे ती त्याच्यानुसार मी बोलतो. आणि म्हणूनच आता आमचं म्हणणंच हे आहे
की ह्या 59 जातीपैकी ज्या 57 जाती उपेक्षित आहेत त्यांना या ठिकाणी आरक्षणामध्ये लाभ मिळाला पाहिजे, वंचितांना लाभ मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. परंतु आता दादांनी कांबळे साहेबांनी उल्लेख केला की आमची तर आणखीन एक मागणी आहे की आता किती जातीने घेतल्या, तर बौद्ध समाज मी म्हणले, परंतु बौद्ध समाजाला सुद्धा संपूर्ण शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळाला नाही. त्यांची शेवटची जे गरजू आहेत ते उपेक्षितच आहेत, परंतु जे गरजे नाही, ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांनीच आरक्षण पोटावर ओढून घेतलं आहे. याचं ज्वलंत उदाहरण ज्यांचा उल्लेख आता झाला माजी मंत्री बडोले साहेब, त्यांनीच त्यांच्या मुलीला बार्टीचा या ठिकाणी लाभ देऊन अमेरिकेला शिक्षणाला पाठवलं. त्याचेच अधिकारी IAS ऑफिसर उत्तम खोब्रागडे यांनी सुद्धा बार्टीचा लाभ घेतला. म्हणजे ज्या आहेरे आहे त्यांनीच त्या समाजाला सुद्धा त्यांनी 59 जातीला वंचित तर ठेवलं, परंतु त्यांच्या समाजाला सुद्धा वंचित ठेवलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे की या 59 जातीला न्याय देत असताना त्यांचे जे मागे राहिलेले लोक आहेत त्याच्यासाठी मग काय केलं पाहिजे. अनुसूचित जाती आयोग, या महिला आयोग, बार्टी, RT यांची संयुक्त एक समिती नेमून हे ज्यांना आरक्षणाचे जातनिहाय याची आपली श्वेतपत्रिका सरकारनं जाहीर करावी. बार्टीच्या ज्या योजना आहेत त्या योजना 59 जातीपर्यंत किती पोहोचल्या, कोणकोणत्या योजना किती पोहोचल्या, कुठल्या जातीपर्यंत पोहोचल्या याची श्वेतपत्रिका बार्टीने जाहीर करावी. ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी चळवळ पुढे नेणार आहोत. ते 30 तारखेला ते मोर्चा काढतात, 26 तारखेला कोणी मोर्चा काढतात म्हणून आम्ही काढत नाही. सरकार संविधानाने दिलेलं आहे, संविधानामध्ये स्पष्ट तरतूद आहे आरक्षण वर्गीकरणाची. त्यासाठी 21 आयोग केंद्र सरकारने 65 सालापासून 2007 सालापर्यंत नेमले. लोकूर समिती ते उषा मेहरा समिती त्या आयोगाने सांगितलेलं आहे त्या आरक्षणाच्या तरतुदीमध्ये आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि संधीची समानता ही सरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेल्या गोष्टीचा हा खरा सन्मान आहे. यासाठी 59 जातींनी सगळ्यांनीच पाठिंबा देणं हे आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. असं करताना या चळवळीमध्ये प्रगत असलेल्या समाजाचा एक भाग आणि अप्रगत असलेल्या समाजाचा एक भाग असे 2 भाग पडलेले आहेत. एक द्या म्हणतोय आणि एक देऊ नका म्हणतोय. अशा प्रकारची चर्चा ही सुरू आहे. अशी चर्चा सुरू असताना आपण सगळ्यांनी थोरल्या भाऊ म्हणून आम्ही ज्यांना मानतो आणि चळवळीत आम्ही त्यांना साथ देतो त्यांनी देखील सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यात ही लढाई केली पाहिजे. आणि समाजाचं हित लक्षात घेऊन या 21 आयोगाने दिलेला निर्णय हा बहुमानाचा आणि सन्मानाचा म्हणून सगळ्यांनी मान्य केला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आधी मागणी सर्व मंत्री, आमदार, सर्व संघटनेचे प्रमुख, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील सर्वसामान्य नेते आज सोलापूर येथे सेंट्रल हॉटेलमध्ये एक विचार विनिमयाची बैठक झाली. या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संबंध भारत देशाला अनुसूचित जाती जमातीसाठी अवघड उपवर्गीकरणाचा आदेश त्या ठिकाणी लागू केलेला आहे. त्या आदेशाच्या संदर्भामध्ये आज आमच्या नितीन असतील, दीपक कांबळे असतील, रवींद्र बागवे असतील, ढोबळेजी असतील, ससानी साहेब असतील, सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गलांडे साहेब असतील, गोतावळे असतील, सर्वच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं समर्थनात या ठिकाणी निर्णय झालेला आहे. खरं तर राज्य सरकारने भारत देशामध्ये उपवर्गीकरणाचा लढा तत्वता मान्य केलेला आहे, लागू केलेला आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री सुनीताताई वहिनी पवार मॅडम और राज्य सरकारला आमची विनंती आहे की अनुसूचित जाती 59 जाती प्रवर्गासाठी उपवर्गीकरणाचा लढा समर्थनार्थ या राज्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येतोय, नेत्यांच्या माध्यमातून पुढे येतोय. राज्य सरकारने तात्काळ या अधिवेशनामध्ये या शासकीय सेवा करत असताना मी माझ्या नोकरीचा राजीनामा 31 जानेवारी 2013 ला दिलेला आहे. जवळजवळ 2007 ते 2013 पर्यंत मी या राज्यातला शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये जे आरक्षण मिळालं त्या सर्व जातीनिहाय डाटा मी या ठिकाणी जमा केलेला. शिवाय आपल्याला सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये केवळ नोकरी आणि शिक्षणामध्ये या ठिकाणी आरक्षण आहे का,
तर नाही, या ठिकाणी राजकीय देखील आरक्षण आहे. मात्र त्याचसोबत या ठिकाणी या राज्यामध्ये या देशातल्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्याच्यामध्ये अनेक योजना आहेत, तिथं देखील आरक्षण आहे. योजनामध्ये, नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये आहे. मात्र योजनामध्ये जर आपण माहिती घेतली तर या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले पेट्रोल पंप आणि त्या पेट्रोल पंपामध्ये देखील जे 13% नुसार या ठिकाणी झालेले वाटप झालेले पेट्रोल पंप, त्याची आपण आकडेवारी घ्या. या राज्यामध्ये असलेल्या गॅसच्या एजन्सी घ्या, ते देखील तिथं देखील आरक्षण आहे. तिथं देखील या सर्व जातींना 59 जातीसाठी ते एजन्सी आहेत. अनेक योजना आहेत आपल्या राज्य सरकारच्या, अनेक योजना आहेत. केवळ नोकरी आणि शैक्षणिक नाही किंवा राजकीय नाही, मात्र योजनेमध्ये देखील हे आरक्षणाचं या ठिकाणी वाटप होत असताना आपण जर प्रत्येक आपल्या शहराची, जिल्ह्याची, अगदी तालुक्याची जरी आपण या ठिकाणी माहिती गोळा केली, एक माहितीच्या अधिकाराचं पत्र आपण जर या ठिकाणी दिलं, आपल्याला सर्व चित्र या ठिकाणी समोर येईल. जे कोणी ह्या प्रश्नाला, या विषयाला विरोध करतात, माझं त्यांना विनंती आहे की बाबांनो, आपण ज्या ठिकाणी असाल, ज्या शहराच्या, जिल्ह्यात असाल, त्या ठिकाणची तुम्ही असलेली सर्व कॉलेजेस तिथली माहिती मागून घ्या. असलेले सर्व त्या ठिकाणचे शासकीय कार्यालय, तिथलं वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 चे कर्मचारी जे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या माध्यमातून भरती झाले, त्यांची माहिती मागून घ्या. जे जिल्ह्यामध्ये, त्या आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या केंद्राच्या योजना आलेल्या आहेत, मग त्या पेट्रोल पंप किती, गॅसचे एजन्सी किती, त्याची माहिती मागून घ्या. आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहता, ज्या जिल्ह्यातून आपण येता, त्या ठिकाणी राज्य सरकारच्या आलेल्या दादासाहेब सबलीकरण योजना असेल, पॉवर टिलरच्या योजना असतील, अगदी शेतामध्ये, याच्यामध्ये ही सर्व माहिती, हा डेटा सरकारकडे आहे. बदल समिती, आता अनेक लोक त्याच्यावरती आक्षेप घेतात की बदल समिती आम्हाला कुठं दिसली नाही, कुठं ती आली नाही, कुठं माहिती घेतली नाही. मात्र बदल समिती किंवा कोणी त्याचे जी समिती नेमली असेल, त्याच्या प्रमुखाला किंवा त्या सदस्यांना त्या ठिकाणी गावोगावी, घरोघरी जाऊन माहिती घ्यायची गरज आता उरलेली नाही. तिथं तुम्हाला बसल्या जागी सर्व डेटा त्या ठिकाणी जमा होऊ शकतो. मग तो शिक्षणातला असेल, नोकरीतला असेल, योजनांचा असेल, ती माहिती सगळी तुम्हाला बसल्या जागी मिळते. आणि मग त्याच्यावरती हा आक्षेप सुद्धा घेणं हे चुकीचं आहे. माझी फक्त विनंती एक आहे की या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्णत्वास जाण्याची आता वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्वप्न पूर्ण करण्याकरता सर्वांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे जो अपेक्षित राहिलेला त्याच्यासाठी या ठिकाणी लढण्यासाठी पुढे यावं, एवढी विनंती मी आपल्या सर्व चॅलेंज. माझं नाव शंकर कांबळे, मी राहणार चेंबूर. अण्णाभाऊ साठे स्मारक समिती महाराष्ट्र शासन याचा मी संचालक म्हणून काम केलेलं आहे. आज या ठिकाणी सोलापूर सकल मातंग समाजाच्या वतीने आज अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात बैठक घेण्यात आली. याच्यामध्ये मातंग समाजाचे सर्व मान्यवर उत्तम प्रकाश खंदारे यांनी ही बैठक आयोजित केली होती. याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटनाचे प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते. माननीय दिलीपरावजी कांबळे, आमदार अमितजी गोरखे, उत्तम प्रकाश खंदारे, माजी मंत्री माजी आमदार ससाणे साहेब, सचिन साठे साहेब व अन्य सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यामध्ये ठरलेलं आहे की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायचा, लाखोचा मोर्चा मुंबईमध्ये काढायचा आणि या ठिकाणी एकजूट करून जे मातंग समाजाला उपवर्गीकरणामध्ये जास्तीचा टक्का म्हणजे सबस्टेन्शियल ट्रीटमेंट प्रमाणे वर्गीकरणामध्ये मिळावं यासाठी प्रयत्न करायचा आज ठरलेला आहे. आणि पंजाब आणि हरियाणाप्रमाणे अ आणि ब दोनच गट झाले पाहिजेत, ज्याच्याप्रमाणे प्रगत गट आणि अप्रगत गट याच्याप्रमाणे वर्गीकरण झालं पाहिजे असं या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि या ठिकाणी आमचे वाल्मिकी समाजाचे पण पदाधिकारी उपेंद्र धिंगाण या ठिकाणी आहेत आणि सर्व वेगवेगळ्या 58 जातीचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. जय लवजी.